तुम्हालाही पडलाय ना प्रश्न की मला नेमकं आयुष्यात करायचंय काय? आणि खरं सांगू का, हा प्रश्न फक्त तुमचाच नाहीये, तर हजारो तरुणांचा आहे, तुमच्या माझ्यासारख्या. एका मुलाची गोष्ट सांगते. तो इंजिनिअरिंगला गेला कारण मित्र गेले होते. कॉलेज संपलं, नोकरीही लागली, काही महिने काम सुद्धा केलं, पण मन मात्र रमलंच नाही. मग वाटलं एमबीए करूया, मग एमबीए चालू केलं, पण तरीही समाधान नव्हतं. दरम्यान इंस्टाग्रामवर कोणीतरी बिझनेस करताना दिसलं, तो म्हणाला आता मी बिझनेसच करणार. 2 महिने झाले, मग कोणीतरी गव्हर्नमेंट जॉबची तयारी करताना दिसला. पुन्हा दिशा बदलली. असं करत करत ना काही वर्ष निघून गेली, मात्र करिअर आहे तिथेच राहिलं. प्रॉब्लेम काय होता माहितीये का, त्याला काय करायचंय हे त्याला माहिती नव्हतं म्हणून नाही, तर तो प्रत्येक वेळी दुसऱ्याचं आयुष्य पाहून स्वतःचे निर्णय घेत होता. आजकाल ना करिअरबद्दल कन्फ्युजन वाढण्याचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे आपण स्वतःला ओळखण्यासाठी वेळच देत नाही, पण दुसऱ्याचं आयुष्य मात्र तासनतास स्क्रोल करत राहतो. कोणीतरी सॉफ्टवेअरमध्ये यशस्वी झालं की आपल्याला तिकडे जायचं असतं, कोणीतरी ट्रेडिंगमधून पैसा कमावला की आपल्याला ते करायचं असतं, कोणीतरी कॉन्टेंट क्रिएटर चांगला झाला की आपल्याला तेच करिअर योग्य वाटायला लागतं. पण लक्षात ठेवा, दुसऱ्यांचा मार्ग तुमच्यासाठी प्रत्येक वेळेला योग्य असेलच असं अजिबात नाहीये. करिअर निवडण्यासाठी ना स्वतःला हे 3 प्रश्न नक्की विचारा. कोणतं काम करताना तुम्हाला वेळेचं भान राहत नाही, कुठल्या स्किल शिकत असताना तुम्हाला कंटाळा येत नाही, आणि 5 वर्षांनी तुम्ही स्वतःला कुठे बघताय? याच उत्तरामध्ये ना तुमच्या करिअरची दिशा लपलेली असते. करिअरमध्ये कन्फ्युजन असणं ही तुमचा वीकनेस नाहीये, तर प्रत्येक आठवड्याला दिशा बदलत राहणं नक्कीच धोकादायक ठरू शकतं. थोडा वेळ स्वतःला समजून घ्या, कारण योग्य करिअर बाहेर कुठेच नाहीये, तर तुम्ही स्वतःमध्येच घेऊन चाललेला आहात. स्वतःला काय आवडतंय, स्वतःला कशामध्ये करिअर करायचंय ते आधी फाइंड आउट करा, आणि त्यानंतर तुमच्या करिअरची तुम्ही सुरुवात करा. बस एवढंच सांगेल.